दीपक पवारचं ऐकावं लागतं, अशी वेळ एखाद्या समाजामध्ये येते. आम्ही 20 वर्ष काम करतो मराठी भाषेत, 2002 सालापासून काम करतो आणि त्या वेळेला ज्यांचं सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये काम करतो. म्हणजे भाषेचं काम करण्याचे 2 मार्ग आहेत. एक सदानंद मोऱ्यांचा मार्ग आहे की जे सरकारमध्ये आहे त्यांच्या बरोबर राहायचं. दुसरा आमचा मार्ग आहे, सरकारमध्ये कोणीही असलं तरी त्यांच्या विरोधात राहायचं. म्हणजे ठरवून विरोधात राहायचं नाही. प्रत्येक सरकार काही ना काहीतरी भाषेच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत मागे पुढे चुका करत राहतं आणि ते सांगण्यासाठीच टॉर्च बेअरर या स्वरूपाचं काम कार्यकर्त्यांना करावं लागतं. पहिल्या प्रकारच्या कामामध्ये तुम्हाला मानसन्मानाची सर्व पदं मिळण्याची शक्यता राहते. दुसऱ्या प्रकारच्या कामामध्ये फक्त शिव्या मिळण्याची शक्यता राहते. त्या प्रकारचं काम आम्ही जवळपास 20 वर्ष करतो. आता हे जे काम मी करतो आहे म्हणजे मला असं फार काय म्हणूया त्याला आतून इगो सुखावणं असं ज्याला असं आपण म्हणतो की अचानक लोक आम्ही तुला ओळखतो, आम्ही तुझा व्हिडिओ पाहिलाय असं म्हणतात. असं गरीब माणसाला एखाद्या सेलिब्रिटी झालं तर त्याचं काय होईल, तसं मराठीची चळवळ चालवणाऱ्या माणसाचं 20 वर्षानंतर म्हणजे लोक शेजारून गेले तरी हा माणूस भाषेचं काम करतो याच्याशी बोलण्यात पॉईंट नाही असा विचार करणाऱ्या समाजात जेव्हा लोक थांबून तुम्हाला असं म्हणतात की नाही तुमच्यामुळे मराठी भाषेचं काहीतरी बरं झालं आहे, किंवा अगदी अतिशयोक्त म्हणजे तुमच्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, तर असं जेव्हा लोक म्हणतात त्यावेळेला म्हणजे माझा आडनाव जरी पवार असलं तरी त्या धारेचा पवार नाही. मी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा वारसा सांगणारा पवार, मी यशवंतराव चव्हाणांचा वारस असलेला पवार नाहीये. त्यामुळे मला एवढं कळतं की आपले पाय जमिनीवर का असले पाहिजे. याचं कारण एखादा समाज 20 वर्षानंतर जेव्हा जागा होतो तेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्याची शक्यता खूप जास्त आहे आणि अशा वेळेला समाजाच्या हाताला जी काही बारीकशी काढी लागली ती आमची आहे. आणि मग त्यावेळेला असं वाटतं लोकांना ही धरून ठेवली की आपण बुडणार नाही. पण साधारणपणे पोहण्याचा नियम ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहीत आहे की बुडणारा माणूस ज्याला धरतो त्याला घेऊन सुद्धा तो बुडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मराठी समाजही बुडेल आणि आम्हाला सोबत घेऊन बुडेल अशी शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता जेव्हा मी तुमच्याशी बोलणार आहे आणि तेव्हा मला असं वाटतं की लोकांना जागा ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे ज्याने सांगितलं तसा दहशतीचा नाहीये, म्हणजे लोकांना प्रश्न विचारणं हा नाही, तर तुमच्या मनात जे प्रश्न असतील आणि तुमच्या मनात काही वेगळं मत असेल तर ते तुम्ही मोकळेपणाने सांगणं आणि आपण त्याच्याबद्दल बोलणं. याचं कारण अजून तरी आपण लोकशाहीमध्ये आहोत. आघोषित आणीबाणीच्या काळामध्ये जरी राहत असलो तरी अजून यांना हे घेता येत आहे. इथे राज असरोणकरच्या भोवती मागे कुणी एलआयबीचे लोक अद्याप फिरत नाही, पुढच्या वर्षी फिरणार नाही तसं नाही, पण अद्याप फिरत नाही. त्यामुळे अद्याप आपण एका लोकशाही प्रकारावर काही प्रमाणामध्ये वावर करू. हे जे काम आता आम्ही गेले काही महिने करतोय ते काम एका राक्षसी बहुमत असलेल्या सरकारने आम्हाला ऑफर केलेलं काम आहे. म्हणजे आम्ही आमचं काम स्वतंत्रपणे करत होतो. मराठी शाळा, पालक संमेलन, संगणकावरचं मराठी ही कामं करत होतो आणि एक टप्पा असा आला गेल्या वर्षी आम्हाला असं वाटलं की मराठी समाजाला आपल्या कामाची गरजच नाही. जर मराठी समाजाला आपल्या कामाची गरज नसेल तर आपण हे बंद केलं पाहिजे. कारण आम्ही 2002 पासून एकत्र आलो तेव्हापासूनच आम्ही असं म्हणत होतो की आम्ही एनजीओ चालवत नाही, आम्ही सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन नुसती चालवत नाही. आम्ही जे करतोय ते अभ्यास आणि चळवळीचं कॉम्बिनेशन आहे. जे भाषेच्या प्रांतामध्ये महाराष्ट्रात नवी गोष्ट होती. म्हणजे आपल्याकडे सेवादलाने पूर्णवेळ माणसं घेतली आहे, डाव्याने पूर्णवेळ माणसांना कामाला ठेवलंय, किंवा संघवाल्याने पण पूर्णवेळ माणसं कामाला ठेवली आहे. पण भाषेचं काम ही पूर्णवेळ करायची गोष्ट आहे. हा एक विचार आम्ही चळवळ करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणला. आम्ही आणि सगळी कनिष्ठ मध्यम वर्गातली जी मुलं मुली आहेत त्यांना आम्ही चांगल्या पाठ्यवृत्ती मिळवून त्या मुलांच्याकडनं कामं करून घेतली. म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटतं, आम्ही सगळे चाळीत आणि झोपडपट्टीत राहून वाढलेले लोक असल्यामुळे आम्हाला असं वाटायचं की माणसांनी भाषेवर प्रेम करण्यासाठी त्यांचं पोट मिनिमम भरलेलं असलं पाहिजे. म्हणजे सर इथे आहेत मराठीच्या प्राध्यापकांनाही मुंबईतल्या आणि इतर ठिकाणच्या मी खूप वेळा सांगतो, पण मराठीच्या प्राध्यापकांना बहुतेकांना ते पटत नाही.
त्यांना मी भांडवलशाहीचा हस्तक आतापर्यंत वाटत होतो. आता जेव्हा त्यांची दुकानं बंद व्हायची वेळ आली तेव्हा त्यांना असं वाटतंय की हा 10 वर्षापूर्वी ते सांगत होता ते बरोबर होतं. म्हणजे ग्रामीण भागातून आलेल्या पोरांना तुम्ही ग्रामीण कथा शिकवणार, ज्या पोरींचे आयुष्य कशी कशी एमए पर्यंत पोहोचली आहे त्यांना तुम्ही स्त्री कथा शिकवणार, जे आता कुठं शहरांच्या परिघावर वंचिततेतनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याच लोकांनी तुम्ही दलित कथा दलित साहित्य मागणार, आणि जे लब्ध प्रतिष्ठित आहेत मग साहित्य सहवासमध्ये सुद्धा सगळी प्रजाती असेल या सगळ्यांच्या घरामध्ये मात्र तुम्हाला अजिबात मराठी दिसणार नाही. अशा प्रकारच्या एका दुटप्पी समाजात आपण जेव्हा राहतो त्यावेळेला गरिबांवर भाषा टिकवण्याची जबाबदारी आपण टाकतो, आणि गरिबांवर भाषा टिकवण्याची जबाबदारी टाकणं हे समाजातल्या वरच्या वर्गाचं भाषिक कारस्थान आहे असं जर गरिबांना वाटलं तर त्यांना दोष देता येत नाही. मी तुम्हाला का सांगतोय, ज्या वेळेला 2002 साली रामकृष्ण मोऱ्यांनी मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला 11वी 12वीला, तेव्हा मराठीचं शिक्षण भांडायला लागते. आणि त्यावेळेला मोरे असं म्हणले की हे सगळे पोटार्थी लोक आहेत, पोट टिकवण्यासाठी म्हणून भांडतात. मुळात पोट टिकवण्यासाठी भांडणं याच्यामध्ये काही गरज नाहीये. काही लोकांच्या पोटामध्ये 50 कोटी रुपये लागतात, मग ते गुवाहाटीला जातात. शिक्षकांची पोटं तुलनेनं लहान आहेत त्यामुळे ते फक्त महिन्याच्या पगारावर भागू शकतात, त्यामुळे ह्याच्याबद्दल फार कोणाला वाईट वाटायचं कारण नाही. पण त्यावेळेला मोरे असेही म्हणले की तुमच्या म्हणजे चळवळी करणाऱ्या लोकांच्या विशेषतः ब्राह्मणांच्या मुलांनी तुम्ही इंग्रजी शिकायचं, तुम्ही IT शिकायचं, तुमची पोरं परदेशात जाणार, बहुजनांच्या मुलांनी शिकायचं की नाही. आता हे विधान अर्ध खरं होतं अर्ध खोटं होतं. म्हणजे मोरे हे बहुजन होते आडनावाच्या अंगाने, संपत्तीच्या अंगाने बहुजन नव्हते, संपत्तीच्या अंगाने वंचित नव्हते. पण मोऱ्यांच्या त्या प्रकारच्या विधानाला महाराष्ट्रात आतून समाजात मान्यता होती आणि त्यामुळे 11वी 12वीच्या टप्प्याचं ते सगळं आंदोलन आमचं बसलं. आणि आज तुम्ही जे तुम्ही ज्युनियर कॉलेजशी संबंधित लोक असतील तुम्ही माहिती घ्या, आज बहुतेक कॉलेजेसमधलं ज्युनियर कॉलेजमधलं मराठी नष्ट झालेलं आहे. तिथं सेल्फ फायनान्स तत्वावरचं IT आलेलं आहे. आणि हे कशामुळे घडलंय तर कुठल्या तरी एका टप्प्याला महाराष्ट्रातल्या उच्चवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांनी मराठीच्या जीवावर पैसा कमवायचा, मराठीच्या जीवावर पदं मिळवायची, पण मुलं मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायची ही पद्धत सुरू केली. जे उच्चवर्गीयांनी केलेलं त्याची पायवाट नंतरच्या काळात बहुजन समाजातल्या लोकांनी घेतली. आणि त्यामुळे आता मराठी ही फक्त ज्यांना परवडत नाही अशा लोकांची भाषा उरलेली आहे. ह्या एका बॅकग्राऊंडवर आम्ही सगळे काम करत होतो. म्हणून आम्ही मराठी अभ्यास केंद्र या नावाची या संस्थेची स्थापना केली. आमच्या संस्थेचं नाव हसू आहे, म्हणजे आम्ही अभ्यास करत नाही असं नाही, अभ्यास करतोच पण फक्त अभ्यास करत नाही. आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये माझ्या संस्थेचं नाव नीट घेणारा सलग चौथा माणूस मला सापडलेला नाही. मराठी अभ्यास केंद्र, मराठी अभ्यासक केंद्र, मराठी भाषा अभ्यास केंद्र, मराठी भाषा केंद्र हे लोकांनी याचा अर्थ असा आहे की हे तुम्हाला परिचयाचं नाव नाहीये. म्हणजे तुम्हाला निर्मा साबण जसा परिचयाचा आहे, लाईफ बॉय जसा परिचयाचा आहे, तसं भाषेसाठी काम करणारे लोक परिचयाचे नसतात. ते करतात म्हणजे काय आहे ते एका ठिकाणी काम करतात कारण बाकीच्या लोकांना मग शांतपणाने आपला कॉन्शियन्स क्लिअर करून करता येते. त्यामुळे एका पातळीवर आम्ही लोकांचं कॉन्शियन्स क्लिअर करण्याचं काम अनेक वर्ष केले. मराठी शाळांची पालक संमेलन आम्ही घेतली. आनंद मंडाले मला सहकारी इथे आहे, त्याने ती कल्पना मांडली आणि आम्ही मराठी शाळांमध्ये मुलांची संख्या वाढावी म्हणून खूप काम केलं. आता जो मराठी भाषेचा विभाग आहे, मला वाटतं भाषा संचालनालयाचे लोकही आहे, हा भाषेचा विभाग आम्ही केलेल्या प्रयत्नातून सुरू झालेला आहे. आणि आता आम्हाला वाटतं की आम्ही ते केलं ते बरोबर केलं का चूक केलं. म्हणजे भाषेचा विभाग नव्हता राज्यामध्ये, कारण भाषा नियोजन नावाची काहीतरी गोष्ट एखाद्या राज्याला लागते, एखाद्या देशाला लागते आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लागते, पैसा लागतो, मनुष्यबळ लागतं. ह्याची थोडीशी कल्पना आपल्याकडे यशवंतराव चव्हाणांना होती त्याच्यानंतर, आणि काही प्रमाणामध्ये शरद पवारांना होती किंवा आहे असं म्हणता येईल. बाकी आपला सबंध राजकीय वर्ग हा भाषेच्या प्रश्नाच्या बाबतीत सार्वत्रिक अडाणी लोकांनी भरलेला आहे. त्यांना भाषेच्या प्रश्नाच्या बाबतीत काय मिळतं, जे साहित्य लिहितात ते सगळे भाषेचे अभ्यासक आहेत. एक दुसरं म्हणजे या सगळ्या लोकांच्या अपेक्षा फक्त पुरस्कार मिळावे, समित्यांवर घेतलं जावं किंवा पर्यटनाला पाठवलं जावं एवढ्याच असतात.
आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत त्या खऱ्या आहेत. म्हणजे सरकारला चुकीचं वाटत नाही. सरकारने 2-2.5 वर्ष सरकारचा ओएसडी म्हणून मंत्रालयात काम केले 2020 ते 22च्या काळात. तुम्हाला मंत्र्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं की लाल टाकणारी माणसं त्यांच्या समोर येत आहे हे मंत्र्यांना 2-4 महिन्यावरनं कळतं. कारण त्यांचं एकूण धंदाच मुळात लाल टाकणाऱ्या माणसांच्या प्रजातीची वाढ करणं हे आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये याची माणसं दिसतात त्यांना पटकन सापडतात. ही आमच्या कामाची पार्श्वभूमी आहे. आता मी तुम्हाला गेल्या 2-3 महिन्यात काय केलं ते मी सांगतो, मग तुमचे प्रश्न घेऊ, आपण बोलूया. सरकारनं 16 एप्रिलला एक शासन निर्णय काढला आणि असं म्हटलं की मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून आम्ही हिंदी अनिवार्य करू, तिसरी भाषा म्हणून. का करू तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तसं म्हटलं आहे, राज्याच्या शिक्षण आराखड्यात तसं म्हटलं आहे. कोणी म्हटलं असं तर शासनाचा शासन निर्णय आला आणि दादा भुसे जे राज्याचे शिक्षण मंत्री आहे आणि राहुल रेखावर जो राज्याचा शिक्षण संचालक आहे, त्या दोघांनी असं म्हटलं. यातले दादा भुसेंना तुम्ही त्यांच्या पत्रकार परिषदा रॅन्डमली युट्यूबवर दादा भुसे प्रेस कॉन्फरन्स टाकून तुम्ही पहा की एखादा माणूस ठोकळा कसा असू शकतो याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण दादा भुसेंनी गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रापुढे सादर केलेलं आहे. की ते जे बोलतायत त्याच्या एकाही वाक्यावर त्यांचा विश्वास नाहीये. म्हणजे मराठी अनिवार्य असं म्हणतात तेव्हाही विश्वास नाहीये, हिंदी ठेवणार आहोत म्हणतात तेव्हाही विश्वास नाहीये, काढणार आहोत म्हणतात तेव्हाही विश्वास नाहीये. कन्व्हिक्शन कोणाचं आहे? राहुल रेखावारच्या बोलण्यामध्ये कन्व्हिक्शन आहे. याचं कारण सरकार कोण चालवतं तर सरकार IAS माणसं चालवतं, सरकार IPS माणसं चालवतं. आणि आपल्या समाजामध्ये IAS लोक बुद्धिमान आहेत अशा प्रकारचा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. तुम्ही थोडाफार काळ मंत्रालयात गेला की तुम्हाला आठवून कळतं की IAS लोक हे रिफाईंड मिडिओक्रेट लोक आहेत. त्यांचं एक विशुद्ध मिडिओक्रेटी त्यांच्यातल्या बहुतेकांमध्ये आहे आणि त्यांच्यातली मिडिओक्रेटी आणि त्यांच्यातली लाचारी किंवा लाळघोटेपणा यांचा समसम संयोग झाला की मग तुम्हाला उत्क्रांतीच्या वाटा पटापट चढता येतात. काही लोकांना त्याच्यासाठी मसुरीमध्ये ट्रेनिंग घेत असताना बाबरी मशीद पडल्यावर पेढे खावे लागतात. अशामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्त्रियांचाही सहभाग आहे. स्त्रियांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, पण ते या पद्धतीनं झालं पाहिजे असं नाही. पण अशाच प्रकारच्या स्त्री IAS तुम्हाला दिसतील की ज्या लाळघोटेपणामध्ये पुरुषांना लाज वाटेल या प्रकारची त्यांची वाटचाल आहे. तर हा शासन निर्णय सरकारनं काढला आणि त्याच्यावर बोंबावून झाली. मुळात सरकारला धक्का कशाचा बसला की एवढं प्रचंड राक्षसी बहुमत असलेल्या लोकांच्या बद्दल महाराष्ट्रात लोकांना प्रश्न पडतो यातच सरकारला आश्चर्य वाटलेलं आहे. याची 2 कारणे आहेत. एक म्हणजे यांच्या बहुमतात काहीतरी झोल आहे. पण हे असं मी म्हटलं की लोक म्हणणार हा तू राज्यशास्त्राचा अभ्यास काय, तू भाषेच्या चळवळीतला कार्य करताय, तू राजकारण करतो. मला तुम्हाला सांगायचं हे आहे, इथे बसण्यापासून ते गाडीत जाऊन झोपण्यापर्यंत आणि नंतर काहीतरी गॉसिप करण्यापर्यंत प्रत्येक बारीक सारीक गोष्ट ही राजकारणच आहे. ज्यांना असं वाटतं की आपण राजकारण करत नाही ते लोक एकतर गोळ्याने दूध पिताय असं त्यांना वाटतं किंवा त्यांचा इथला मजला पूर्ण रिकाम आहे. राजकीय असं समाजात काहीही नाही आणि भाषा ही निखळ राजकीय गोष्ट आहे. त्यामुळे लोकांनी ज्या वेळेला त्याच्या विरुद्ध आवाज उठवला त्याला फार फडफड कोणाची झाली तर मुख्यमंत्र्यांची झाली, कारण हा निर्णयच त्यांचा आहे. ते असं म्हणाले की लोकांना परक्या भाषा चालतात पण भारतीय भाषा नको आहे. तर लोकांना परक्यामध्ये कुठल्या भाषा चालतात? इंग्रजी चालते. आता इंग्रजी भाषा ज्या वेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी 2000 साली अनिवार्य केली पहिलीपासून, तेव्हा भाजप नावाचा पक्ष देशात होता की नाही? होता. एकदा ते भारतात सत्तेत येऊन गेले होते, महाराष्ट्रात युतीचं सरकार येऊन गेलं होतं. म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही भूगर्भात होता, तुम्हाला कल्पनाच नव्हती असं नाहीये. त्यामुळे तुम्हाला सुद्धा इंग्रजीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार होता, पण तुम्ही केला नाही. काँग्रेसवाल्यांनी केला नाही. आपण असं धरून किती बदमाशी होत आहे, पण त्यांनी किमान विरोध केला नाही एवढं तरी ते प्रामाणिकपणे सांगतात. तुम्ही विरोध पण केला नाही आणि बाकीच्यांनी का विरोध केला नाही असा प्रश्न तुम्ही मानवीपणाने इतरांना विचारता. हा दुटप्पीपणा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार का नाहीये? त्यांची स्वतःची कन्या यंदा ICSE बोर्डातून 10वी झालेली आहे. तुमच्या घराकडे तुम्ही भारतातल्या भाषांना स्थान देत, तुमचं जर हिंदी भाषेवर एवढं प्रेम आहे
तर नागपुरात एखादी हिंदी माध्यमाची शाळा असतील की नाही, किंवा मुंबई शहरामध्ये सुद्धा महानगरपालिकेची एखादी हिंदी माध्यमाची शाळा असेल की नाही, पण तुमचं हिंदीवर एवढं प्रेम नाहीये की तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य त्यासाठी पणाला लावाल. गरिबांच्या मुलांचे आयुष्य पणाला लावण्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मग या शासन निर्णयाबद्दल बोंबाबोंब झाली. सरकार असं म्हणलं की आम्ही फेरविचार करू, स्थगित करू, आम्ही नव्याने काहीतरी गोष्टी पाहू. सरकार जेव्हा जेव्हा असं म्हणतं तेव्हा सरकार बेसिकली प्रेशर कुकर पद्धतीने विचार करतं की प्रेशर कुकरच्या किती शिट्ट्या होऊ शकतात आणि कितव्या शिट्टीला झाकण वर जाऊन आपटेल आणि प्रेशर कुकर नामशेष होईल, इथपर्यंत सरकार विचार करतं. आणि मग सरकारच्या लक्षात येतं की काय होईल, गॅस तरी बंद होईल, प्रेशर कुकरची इच्छाशक्ती संपून जाईल किंवा भिंतच निघून जाईल. यातलं जे पटकन घडेल, विचेवरी झालेली त्याच्या बाबतीमध्ये सरकार होपफुल राहतं. म्हणून सरकारने 16 एप्रिल ते 17 जून टाइमपास केला आणि 17 जूनच्या मध्यरात्री, शाळा 16 जूनला सुरू झाल्या, 17 जूनच्या मध्यरात्री सरकारनं शासन निर्णय आणला की हिंदी ही सर्वसाधारणपणे अनिवार्य भाषा असेल. आता अनिवार्य या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण नाहीये असं भाषा संचालनालयाचे परिभाषा कोश सांगतात. म्हणजे सरकारचे जे कोश आहेत ते असं सांगतात, पण सरकारने स्वतःचे कोश वाचावेत असं बंधन नाहीये. त्यामुळे सरकार स्वतःला पाहिजे त्या प्रकारचे अर्थ लावू शकतं. आणि मग दादा भुसेंवर पुन्हा एक आपत धर्मात्मक जबाबदारी आली की ज्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही असा दुसरा शासन निर्णय ते बसून लोकांना पटवून देत होते की सर्वसाधारण म्हणजेच कसं अनिवार्य नाहीये. आणि त्याच सरकारने असं म्हटलं की आम्ही इतरही भाषा शिकू. इतर भाषा म्हणजे काय, घटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषा आहेत. मराठी आणि हिंदी वगैरे तर 20 राहतात. या 20 भाषा शिकवण्याचं मनुष्यबळ महाराष्ट्राकडे आहे. एवढा प्रचंड अभिमानास्पद बाब सरकारनं तुमच्यापासून 17 जून पर्यंत गुप्त ठेवली होती. हे तुम्ही लक्षात घ्या की एवढं प्रचंड मनुष्यबळ 16 एप्रिलला आपल्याला काय कळलं होतं की फक्त हिंदी शिकवायचं प्रचंड मनुष्यबळ आपल्याकडे आहे. 17 जूनला आपल्याला कळलं की नाही 8व्या परिशिष्टातल्या सगळ्या भाषा ऑफलाईन किंवा ऑनलाईन शिकवण्याचं मनुष्यबळ आपल्याकडे आहे. पण आपल्याला अद्याप काय कळलेलं नाहीये की मग अशा परिस्थितीत महाराष्ट्रात मराठी शिकवायचं मनुष्यबळ कुठे आहे. अमराठी शाळांमध्ये मराठी पहिलीला शिकवलं जातं किंवा 4थीला शिकवलं जातं किंवा 7वीला शिकवलं जातं किंवा वरच्या वर्गात कुठेही शिकवलं गेलं तर मार्क दिले जात नाही, फक्त श्रेणी दिली जाते. कारण तिथले मराठी आणि अमराठी पालक म्हणतात की आमच्या मुलांच्या करिअरमध्ये मराठीचा अडथळा नको. म्हणजे या राज्यामध्ये ज्याची राजभाषा कागदपत्री मराठी आहे, मराठी शिकवण्यासाठीचं मनुष्यबळ नाही, पण हिंदी शिकवायला मुख्यमंत्र्यांचा शब्द या विपुल मनुष्यबळ उपलब्ध आहे. आणि उरलेल्या 20 भाषा शिकवायला ऑफलाईन किंवा ऑनलाईन जर एका इयत्तेतल्या 20 लोकांनी मागणी केली तर शिकवायला मनुष्यबळ आहे. हे सगळं तुम्ही जर पाहिलं तर नालायकपणाचा अर्थ काय असतो हे तुम्हाला एका वाक्यामध्ये कळू शकेल. लोक काय शिकले, जो थंड गोळ्यासारखा पडलेला महाराष्ट्र होता तोच पहिल्यांदा जागा झाला आणि मग आपले पक्ष जागे झाले. हे उलट आहे. पहिल्यांदा घडलं आपल्याकडे असं की लोक आधी जागे झाले आणि मग मनसेचे कार्यकर्ते मनसेच्या प्रमुखाला विचारायला लागले की तुमचं म्हणणं काय आहे. आणि मग आपले सगळे मराठी हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट, पश्चिम महाराष्ट्र हृदय सम्राट सगळे जागे झाले. ते कधी जागे झाले, लोकांनी त्यांची दचांडी धरल्यावर. हे मराठीच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आहे आणि म्हणून गेले 2-2.5 महिने हे टिकलं आहे. त्यामुळे आणि आपल्याला बरेचदा काय होतं, प्राईम टाइमला दिसतं तीच बातमी आहे असं आपल्याला वाटतं. पहिल्यांदा आम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा माकपने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पहिल्यांदा त्या आंदोलनात भाग घेतला. भाकपने पहिल्यांदा भाग घेतला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर, म्हणजे तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नव्हता, फक्त कम्युनिस्ट होते. कम्युनिस्टांनी 56 सालानंतर 69 वर्षांनी मराठीच्या आंदोलनात भाग घेतलाय. ही ऐतिहासिक गोष्ट आहे. म्हणजे भाषेचं काम वर्गीय अंगाने पण पाहता येऊ शकतं. भाषेचं काम फक्त अस्मितेच्या अंगाने पाहण्याची गरज नाही, हे ज्यांना कळतं आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली रक्त सांडल्यानंतर मुंबई मिळालेली आहे असे लोक या लढ्यामध्ये पुन्हा आले. त्यानंतर तुम्हाला माहितीये काँग्रेस त्याच्यामध्ये उतरली. मग उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि
राज ठाकरेंचा पक्ष आहे त्याच्यामध्ये उतरलं. आपली माध्यमं, एकूणच भारतीय माध्यमांचा जो पिंड आहे तो असा एका पातळीवर रक्तशोषक गोचिडांचा आहे. तो कसा आहे की त्यांनी एकदा मनसेला गाठलं की ते पूर्ण रक्त पिऊन मग ते गोचिड खाली पडतं, मग शिवसेनेला गाठतं. पण त्यांना असं लक्षात येतं की मनसे आणि शिवसेना हेच रक्त पिण्यायोग्य पक्ष आहे. काँग्रेसचं प्यायचं नाही ते सेक्युलर रक्त आहे, कम्युनिस्टांचं प्यायचं नाही ते डावं रक्त आहे, चळवळीतल्या लोकांचं तर अजिबातच प्यायचं नाही ते रक्तहीन लोक आहे. त्यामुळे माध्यमांना मराठीच्या प्रश्नाचं गांभीर्य कधी कळलं? जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ते शासन निर्णय पाहिले आणि भूमिका घेतली तेव्हा. आणि यातही महत्वाची गोष्ट की ज्याला आपण साधारणपणे रवीश कुमारच्या मुळे दोन्ही मीडिया असा शब्द वापरतो, मराठीचे कसे खूप लोक आहेत, हॉरर शो चालवणारे लोक आहेत मराठी, पण मराठीमध्ये तरुणीची पत्रकार मंडळी आहे ती पहिल्यांदा आम्हाला असं दिसलं की ती स्वतःहून भाषेच्या प्रश्नाच्या बाबतीत बोलताय. कारण त्यांना दिसतंय की जर हे आपण बोललो नाही आज तर 10 वर्षांनी हे चॅनल सुद्धा असणार नाही. म्हणजे जे मराठी शाळेच्या शिक्षकांना 25 वर्षापूर्वी कळायला पाहिजे होतं, कॉलेजेसमध्ये मराठी शिकवणाऱ्या प्राध्यापकांना 20 वर्षापूर्वी कळायला पाहिजे होतं, ते मराठी चॅनल मधल्या तरुण मुलांना कदाचित त्यांच्या कंत्राटी जॉबमुळे का होईना 2025 मध्ये कळलं आहे. शिक्षकांना हे का नाही कळलं? कारण शिक्षकांच्या नोकऱ्या परमनंट आहेत आणि त्यामुळे शिक्षकांचं असं म्हणणं आहे किंवा अनेकांचं अघोषित म्हणणं आहे, मुलं येतील न येतील, वर्ग चालतील न चालतील, मी सुखेने व निवृत्त होणार आहे. त्यामुळे जी भूमिका मराठीच्या शिक्षकांची आहे तीच इतर विषय मराठीतनं शिकवणाऱ्या राज्यशास्त्राच्या, समाजशास्त्राच्या, इतिहासाच्या प्राध्यापकांची पण आहे. त्यामुळे काही लोक सुपात आहेत, काही लोक जात्यात आहेत, एवढाच फरक आहे. हे 2 शासन निर्णय आले, आंदोलनं झाली, राज ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी आंदोलन करण्याचं घोषित केलं आणि आम्ही शासन निर्णय प्रतिकात्मकरित्या जाळले. म्हणजे विषय मिनिटं बोलले चालू. तर आम्ही ते शासन निर्णय जाळायचे ठरवले. आता नॉर्मली असं होतं की शिवसेना, मनसे हे कृतीवादी पक्ष आहे. लोक असं म्हणतात की हे विचार करत नाही, कृती करतात. यावेळेला त्यांना कृतीचा कार्यक्रम पण आम्ही दिलाय. म्हणजे चळवळीच्या लोकांनी तुम्ही शासन निर्णय जाळू शकता, म्हणजे काही हरकत नाहीये जाळायला असं त्यांनी म्हटलं. एवढी तुम्हाला सांगतो, म्हणजे हे गमतीत घ्या तुम्ही, ते शासन निर्णय जाळण्याचे लायटर पण आम्ही विकत घेतले. म्हणजे ते मशाल घेऊन आले होते, त्यांच्या पक्षाची फूड म्हणून ते मशाल घेऊन आले होते. आणि इंजिनवाल्यांमध्ये आणि मशालवाल्यांमध्ये राडा होण्याची वेळ आली, कोण आम्ही पेटवणार म्हणून. मग त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आंदोलन तर ह्यांनी ठेवलंय, आपण इथले पाहुणे आहोत. मग मी माझ्याकडे जे 4 लायटर होते त्यातला 1 लायटर मी संजय राऊतांना दिलाय, तो ऐतिहासिक लायटर आहे. त्या लायटर ते शासन निर्णय पेटवले. हे शासन निर्णय आम्ही पेटवले. तासाभरानंतर मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णय रद्द केल्याचं जाहीर केलं. आता मला मी असं मानत नाही की आम्ही ते जाळले नसते तर त्यांनी रद्द केले नसते. हे एवढे नीच लोक आहेत की त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांची एक जंत्री दिलीच तरी ते सहसा बदलणारे नाहीये. पण एक त्यांच्या बहुधा लक्षात आलं असेल की त्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला त्यांच्या म्हणजे फॅक्टचेक नावाची एक गोष्ट ऑल्ट न्यूजच्या लोकांनी आणली आहे बघा. भाषेच्या आंदोलनामध्ये फॅक्टचेक नावाच्या गोष्टीची आम्हाला खूप गरज पडली. की इतके अशक्य थापाडे लोक आहेत की दरवेळेला आम्हाला त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडावा लागतो. त्यांनी असं म्हटलं एनईपी मध्ये 3री भाषा सक्तीची आहे. नाही, 3ऱ्या भाषेची सक्ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नाही. राज्याच्या शैक्षणिक आराखड्यात 3री भाषा सक्तीची आहे नाही. राज्याच्या शैक्षणिक आराखड्याच्या सुधारित आवृत्तीमध्ये शेवटच्या दिवशी रेखावार आणि त्याच्या गॅंगने जो बदल केलाय त्याच्यात हा उल्लेख आहे. मूळ शैक्षणिक आराखड्यात तो बदल नाही. देशातल्या इतर राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र आहे नाही. देशातल्या इतर राज्यांमध्ये सुद्धा 5वीच्या नंतर 3री भाषा शिकवली जाते आणि कुठेही बालवाडीपासून 1ल्या वर्गापासून ती शिकवली जात नाही. यांचा प्रॉब्लेम काय झाला? आतापर्यंत माध्यम यांचं खोटं घाऊक प्रमाणात विकत घेत होती
आणि आतापर्यंत माध्यमांमधले जे लोक आहेत ते आम्हाला सांगायचे की तुमचं आंदोलन आम्ही कव्हर का नाही करत, कारण त्याला ग्लॅमर नाहीये. ग्लॅमर कधी येतं? दुकानाची काच फुटली की ग्लॅमर येतं, एखाद्याच्या कानफटात मारली की ग्लॅमर येतं. आपल्या माध्यमांची ग्लॅमरची कल्पना ही याच लेवलची आहे. त्यामुळे ज्यावेळेला मुख्य धारेच्या माध्यमांना लक्षात आलं की आपण यांच्याशी नाही बोललो तरी युट्यूबर्स बोलतायत, आपण यांच्याशी नाही बोललो तरी लोक स्वतंत्रपणे फेसबुक आणि इन्स्टावर आपोआपच रील करून शेअर करतायत, तेव्हा पेपरवाल्यांना जाग आलेली आहे, तेव्हा चॅनलवाल्यांना जाग आलेली आहे. आणि त्यामुळे हा छोट्या पातळीवरचा लोकलढा आहे असं मी का म्हणतो? इथे आम्हाला कळलं आहे की कुठलाही भांडवलदारी ताकदीचा माणूस तुमच्या मागे नसला तरी तुम्ही राक्षसी बहुमताचं सरकार वागवू शकता. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, यातनं आम्हाला कळेल. आता सरकारने काय केलं की शासन निर्णय रद्द केले आणि लगेच नरेंद्र जाधवांच्या समितीची घोषणा केली. सरकारचं एक ठरलंय की मनोरंजनात हायवे होता कामा नये. आणि गेल्या 15 दिवसामध्ये जर तुम्ही नरेंद्र जाधवांच्या मुलाखती पाहिल्या असतील तर एवढी प्रचंड आणि सातत्यपूर्ण मनोरंजन एवढं तुम्हाला सदा हवा येऊ द्या किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल का ह्याच्याबद्दल मला शंका आहे. जाधवांसारखा मला पहा आणि फुले वहा प्रवृत्तीचा माणूस जेव्हा एखाद्या समितीचा अध्यक्ष होतो आणि सरकार नंतर महिनाभर बाकीची माणसं द्यायला विसरून गेलेलं आहे. त्याने असं म्हणलंय की यांची समिती आहे, पण ती समिती एकाच माणसाची आहे, पुढचे लोक पण नाहीच आहे. कारण हे सगळं व्हायच्या अगोदर त्यांनी आम्हाला म्हणजे जनरल पब्लिकला सांगितलं होतं, आम्ही 450 तज्ञांशी बोललेलो आहोत. आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की या 450 लोकांची यादी तुम्ही सरकारच्या वेबसाईटवर टाका, आम्ही त्यांचा शोध घेऊ आणि लोकांना सांगू त्यांचा शोध घ्यायला. लोक त्यांना ताणून ताणून मारतील अशी परिस्थिती आहे. हे जे कोण 450 लोक आहेत ते 450 गुप्त लोक अद्याप कोणाला दिसलेले नाही. कारण ते काय आहे, 2 कारण आहेत. एक तर 450 हा आकडा खोटा आहे, दुसरा हे जे उजव्या विचारांचे लोक आहेत यांच्याकडे एवढे बुद्धिमान आणि रॅशनल माणसं करण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे असे 450 लोक मिथका नाही, फिक्शन मध्ये आहे. तुम्हाला पुढच्या कार्यक्रमामध्ये फिक्शनचं काही केलं तर उपयोगी पडते, पण असे वास्तवात लोक नाहीये. मग यांनी जाधवांची समिती आणली आणि मग जे काही सरकार गेले महिनाभर खेळ करतंय तेव्हा आता आम्हाला लोक विचारतात, आता घेतले ना जिआर परत, आता कशाला भांडतो तुम्ही काय भांडतो ते सांगतो आणि मग थांबतो, तुमचे प्रश्न. या लोकांवर आमचा अजिबात विश्वास नाही. हे बदमाश लोक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरला झाल्या तर जाधव समितीचा रिपोर्ट नोव्हेंबरला गेला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी झाल्या तर जाधव समितीचा रिपोर्ट मार्चमध्ये. कोणत्याही परिस्थितीत फडणवीस हा माणूस जून 26 मध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा आणखी एक आम्हाला वाटतं अयशस्वी पण प्रयत्न केल्याशिवाय शांत बसणार नाही. ते मी पुन्हा येईन हे त्याच्या भाषेलाही लागू आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या माणसाची खोड एका अपयशात जिरत नाही. त्यामुळे हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे की ह्यांना एक विषय नाही सक्तीचा करायचा. उत्तर भारतातला जो गायपट्टा आहे त्या गायपट्ट्याचं कावड यात्रा असतील, हलाल आणि झटक्याचं बटन असेल, या सगळ्यातनं त्यांनी तिथे मूर्ख लोकांचे रोबो त्यांनी तयार करून ठेवले आणि मॉब लिंचिंगच्या फॅक्टऱ्या त्यांनी उभ्या केल्या. त्यांना खाली जाता येत नाहीये दक्षिणेत भाषेच्या प्रॉब्लेममुळे. तमिळनाडू केरळ मधले लोक अजून तरी त्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे. कर्नाटकातले लोक पण आपल्या सहवासाने कदाचित मध्ये मध्ये भरकटल्यासारखे करतात पण नंतर बरे वाटतात. आता आपलं जे राज्य आहे ते आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण पश्चिमेत आहोत पण पश्चिमेतलं कोणी आपल्याला मोजत नाही. कोण मोजणार? गुजरात जे आता देशाचे मालक आहेत. राहिला गोवा, ज्यांना आपल्या ओळखीचं काय करायचं हे अजून त्यांचं निश्चित होत नाहीये. राजस्थानच्या लोकांना एकदा व्यापार केल्यानंतर बाकी भाषिक वगैरे अस्मिता या कुठेही टाकता येतील याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे आणि मग आपण काय म्हणतो, आपली जुनी हौस आहे हिमालयाने सह्याद्रीच्या मदतीला धावून झालं पाहिजे. चव्हाण साहेबांच्या पासून आपला लाडका छंद आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, हिमालयाने कधीही आपल्याला लेखी आमंत्रण दिलेलं नाही. चव्हाण साहेबांना सुद्धा जेव्हा नेहरूंनी बोलावलं तेव्हा चीनचं युद्ध संपलेलं होतं.
म्हणजे असं काही झालेलं नाही की चव्हाण साहेब जाऊन युद्ध जिंकून आणले त्यांनी फक्त नंतरची डागडुजी ही बऱ्या हाताने केली, जरा समजुतीनं केली. पण तेव्हापासून सह्याद्री खचला तरी चालेल, पण हिमालयाच्या मदतीला जायचं ही आपली हौस आपण सोडलेली नाही. आता अशी परिस्थिती आहे की हिमालयाला आपली अजिबात गरज नाही आणि महाराष्ट्र ही संघ आणि भाजपची प्रयोगशाळा आहे. ही त्यांच्या हिंदुस्थानच्या एक देश, एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती यांची प्रयोगशाळा आहे. लोक मला विचारतात की हे बाकी सगळं तुझं हिंदी सक्ती वगैरे बरोबर आहे, हे कशाला बोलतो? म्हणजे रेशीमबाग म्हटलं, मातृसंस्था म्हटलं की एकतर लोकांच्या आधी पोटात गोळा येतो, मग लोकांना वाटतं की ह्याचं राजकारण होतं. तुम्ही लक्षात घ्या की गोळवलकरांच्या पासून आतापर्यंत हिंदी भाषा, ती सुद्धा ब्राह्मणी हिंदी भाषा, त्या ब्राह्मणी हिंदी भाषेच्या वर्चस्वामध्ये वाढ करणं हा संघाच्या इतर अनेक राजकारणांच्या पैकी सांस्कृतिक राजकारणाचा महत्वाचा भाग आहे. त्यांना हा देश कधी नीट मॅनेज करता येईल, जितकी विविधता कमी तितका त्यांना देश मॅनेज करायला सोपा. त्यांना तमिळनाडू का जड जातो आहे, कारण त्यांना ही द्रविडियन आयडेंटिटी काय भानगड आहे, या लोकांना वेगळा देश कसा असा हवा असू शकतो, असे कृतज्ञ लोक पेरियार सारखे इथे कसे निपजू शकतात, हा त्यांना प्रश्न पडलाय. आपल्या बाबतीत त्यांचं असं झालंय की शिवाजी महाराज त्यांनी आपल्या खिशात ठेवलेले आहे. मग ते आपल्याला सांगतात की रामदासांपासून बाबासाहेब पुरंदरेंपर्यंत सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की उदंड झालेले पाणी स्नान संध्या करावया. म्हणजे प्यायला पाणी पुरेसं हवंय असं नाही, शेतीला पाणी पुरेसं हवंय असं नाही, स्नान संध्या करण्यासाठी पुरेसं पाणी मिळालं पाहिजे. ही आपली 400 वर्षापासूनची प्रायोरिटी आहे, कल्चरल प्रायोरिटी आहे. आणि 400 वर्षापासूनच्या ह्या कल्चरल प्रायोरिटीमध्ये रामदास बसतात, बाबासाहेब पुरंदरे बसतात, आणि ज्यांच्या आवाजावर आपण प्रचंड प्रेम केलं त्या लताबाई पण बसतात. ही जी मराठी समाजाच्या हिंदुत्वीकरणाची सांस्कृतिक हत्यारं आहेत, या सांस्कृतिक हत्यारांना छेद देणारी एकच गोष्ट महाराष्ट्रात आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र धर्म, मराठीपणाची जाणीव, ज्याच्याबद्दल राजाराम शास्त्री भागवत बोललेले आहे, ज्याच्या जीवावर संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिलेला आहे आणि ज्याचा उल्लेख येसुबाईंच्या एका पत्रामध्ये आहे की शिवाजी महाराजांनी काय करायचं ठरवलं, मराठीयांचे गोमटे करावे, ही त्यांच्या जगण्याच्या हेतूचा भाग होता. राजाराम महाराजांचा मुलगा पालथा जन्माला आला तर शिवाजी महाराज म्हणाले की दिल्ली पालथी करेल. दिल्ली पालथी करावी असं ज्या राज्याच्या किंवा ज्या भौगोलिक प्रदेशातल्या युगपुरुषाला 400 वर्षापूर्वी वाटलं, तिथले आपण लोक आयदर दिल्लीचं तख्त राखतो आहोत किंवा दिल्लीचे बूट चाटतो आहोत. दिल्लीचं तख्त राखण्यापासून दिल्लीचे बूट चाटण्यापर्यंतचा आपला अधोगतीचा प्रवास गेल्या 65 वर्षात झाला आहे. याला जर छेद द्यायचा तर मराठी माणसाचं, मराठी भाषेचं, मराठी संस्कृतीचं नवं असं बहुजनांचं राजकारण, जे शरद पाटलांचा शब्द वापरायचा तर अब्राह्मणी राजकारण, असं उभं राहिलं पाहिजे. या हिंदी सक्तीच्या लढ्याकडे, हिंदी सक्ती विरोधातल्या लढ्याकडे मी या दीर्घकालीन मराठी कारणाची सुरुवात म्हणून पाहतो. आता हे कठीण आहे का? भयंकर कठीण आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा 56 साली सुरू झाला आणि एस एन जोशींनी शनिवारवाड्यापुढे भाषण दिलं तेव्हा कोणालाही वाटत नव्हतं की मुंबई मिळेल, कोणालाही वाटत नव्हतं महाराष्ट्र मिळेल, कारण नेहरूंसारखा बुद्धिमान माणूस तेव्हा सत्तेमध्ये होता. आता आमच्याच एंटायर पॉलिटिकल सायन्सचा पाताळ यंत्री माणूस सत्तेमध्ये आहे. त्यामुळे बुद्धिमान माणसाशी संघर्ष करणं कठीण असलं तरी अशक्य नाहीये, पण पाताळ यंत्री मेगॅलोमेनियाची स्पर्धा करणं आणि संघर्ष करणं हे जीवघेण आहे. की मी तुम्हाला काय सांगतो हे सांगून मी थांबतो की आज मी तुमच्याशी बोलतोय, जेव्हा हे व्हिडिओ वगैरे सगळे करतो तेव्हा मला लोक विचारतात तू नोकरी सोडली का किंवा तू राजीनामा दिला का. पण त्यांना बेसिकली असं पोलाइटली म्हणायचं असतं की तुला अद्याप काढलं कसं नाही. तर ही जी भीती लोकांच्या मनातली आहे ती माझ्याबद्दलच्या आस्थेतनं आलेली आहे, पण वास्तवाच्या जाणीवेतनं पण आलेली आहे की ज्या काळामध्ये आम्ही भांडतो त्याच काळामध्ये जनसुरक्षा कायदा आलाय. अजित नवलेंनी परवाच्या एका मुलाखतीत असंच म्हटलंय आणि ते आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की डावे, कडवट डावे
आणि तत्सम अशा कोणालाही आत टाकण्याचा अधिकार सरकारला जनसुरक्षा कायद्याने आहे. त्या तत्सम या कॅटेगरीत आम्ही बसतो. आणि आधीच्या 2 कॅटेगरीत बसवणं हे फक्त एखाद्या FIRचं काम आहे. आणि FIRचा मुद्दा आलाय म्हणून सांगतो, जे शासन निर्णय जाळले गेले त्या दिवशी मी आणि आनंद भंडारे आम्ही चळवळीचे प्रतिनिधी म्हणून होतो, पण माध्यमं कशी ऑपरेट करतात तुम्हाला माहिती आहे. शेवटपर्यंत आम्हाला तो शासन निर्णय जाळता येण्या इतपत तिथे जवळ जाता आलं नाही. ते शासन निर्णय जाळण्याचा भाग्ययोग उद्धव ठाकरेंच्याच नशिबी होता, त्यांनी ते केलं. पण FIR माझ्या नावावर आहे. 4 दिवसानंतर मी आणि 300 लोकांवर आझाद मैदान पोलीस स्टेशन FIR केलेलं हे मला माहित आहे. आम्हाला एवढं कळतं की हे घाबरवण्याचं टेक्निक असतं. जी कलम आहे ती कलम इतकी फालतू आणि भुक्कड आहे की ते फक्त चाचपून पाहतात की पुढे हे काही करतील का, पुढे या प्रकारचा आगाऊपणा होणार आहे का. आणि हे 4 लोकांना बोलले तर अशा प्रकारचा आगाऊपणा करण्याची इच्छा असणारी बाकीचे लोक पटकन खाली बसतील का. तर हे घडण्याची शक्यता यानंतरच्या काळामध्ये आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता गेल्या 2-3 महिन्यात जे घडलंय ते एका मोठ्या दीर्घकालीन लढाईची सुरुवात आहे. मला व्यक्तिशः असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईचा हा दुसरा टप्पा आहे. राज्य मिळवण्याचा पहिला टप्पा असेल तर मराठी माणसांचं राज्य उभं करण्याचा हा दुसरा टप्पा आहे. एकच शेवटचा मुद्दा जो विसरलो तर कदाचित बरं नाही राहणार म्हणून सांगतो. आज जो MMRचा प्रांत आहे तिथे 5 जिल्हे आहेत आणि त्याच्यात 4.25 कोटी लोक राहतात. राज्याचे आपले आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते कधीही मुंबई शहर असा उल्लेख करत नाही, मुंबई महानगर प्रदेश असाच उल्लेख करतात. या 5 जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतीयांची, स्थलांतरितांची प्रचंड मोठी संख्या आहे. आणखी 10 वर्ष जर आपली मुलं पहिलीपासून हिंदी शिकली तर या दोन्ही भाषांच्या व्याकरणातलं, लिपीतलं साधर्म्य वैधर्म्य लक्षात घेता आपली मुलं अशा प्रकारची मिश्र भाषा बोलायला लागतील की मराठी ही हिंदीची पोट भाषा आहे. असं आणखी 10 वर्षांनी जे आता ब्रज, बुंदेलखंडी, अवधी, मगही आणि भोजपुरीचं झालंय ते 10 वर्षांनी मराठीचं होईल. आणि ते जेव्हा होईल त्यावेळेला MMR प्रांताचं वेगळं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश होईल आणि त्याची पहिली भाषा हिंदी, पैसेवाल्यांची भाषा दुसरी म्हणून गुजराती आणि तिसरी मराठी राहील. हा मी तुम्हाला अतिशयोक्त, कल्पनारम्य अशा प्रकारचा धोका सांगत नाही. आपण इतके जडत्व असलेला समाज आहोत की असं काहीतरी. आणि त्यावेळेला पहिल्या भाषावार प्रांत रचनेत आपल्याला आपल्या भाषेचं एक राज्य मिळालं. दुसऱ्या भाषावार प्रांत रचनेचा विचार गेली 20-25 वर्ष देशामध्ये होतो आहे. असं काही नाही की मी तुम्हाला आज पहिल्यांदा सांगतोय. दुसरी भाषावार प्रांत रचना झाली तर MMRचं एक राज्य, विदर्भाचं दुसरं राज्य आणि उरलेल्या महाराष्ट्राचं तिसरं राज्य. जर मराठवाड्याच्या लोकांनी आम्हाला तेलंगणाला जोडा असं म्हटलं नाही तर, कारण तेलंगणाचं आपल्यापेक्षा बरं चाललं आहे. त्यामुळे आणि मराठवाड्याची जी काही दुर्दशा आपल्या लोकांनी केली आहे की केवळ संत साहित्य आणि दुःखाचा इतिहास याच्या पलीकडे मराठवाड्यातल्या लोकांना सांगण्यासारखं आपण काही ठेवलेलं नाही. मी स्वतः कोकणातल्या काही ST स्टँडवर स्वतंत्र कोकण झाला पाहिजे अशा प्रकारचे फलक पाहिले. स्वतंत्र कोकण झाला पाहिजे पण ते घेणार कोण? ज्यांना तशा प्रकारचा कोकण पाहिजे त्यांना कोकणातला निसर्ग लुटायला पाहिजे, सौंदर्यासाठी नको आहे. अशा प्रकारचं काहीतरी एक व्यापक घडण्याची शक्यता आणि तिला होणारा करायचा विरोध म्हणून मी या सगळ्या मराठीच्या आंदोलनाकडे पाहतो. ही एक मला वाटतं 20 मिनिटात नाही, फारच बोललो मी, 40 मिनिटात मला वाटतं मी माझं म्हणणं तुम्हाला सांगितलं. मी लोकांना जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील, न पटणार असेल मोकळेपणाने सांगा, कारण असं बोललो नाही आपण तर चर्चा नाही.